मोंथा चक्रीवादळाचा तळ कोकणाला फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे भात पीक जमीनदोस्त झालेलं आहे। कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढवलंय। धान्य घरी नेण्याची वेळ आली असता अस्मानी संकटाने बळीराजाच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूयात। बळीराजावरती आसमानी संकट कोसळलेलं पाहायला मिळतंय। तळ कोकणामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि मागील काही दिवस तळ कोकणामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता, मात्र कालपासून पावसाचा जो आहे तो जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे आपण या दृश्यामध्ये बघू शकतो की बळीराजाचं जे शेत आहे, जे अगदी मागील 4 ते 5 महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाने हे शेत पिकवलं होतं, हे भात जे आहे ते पिकवलं होतं, मात्र हे आता संपूर्ण शेत जे आहे ते जमीनदोस्त झालेलं पाहायला मिळतंय। काही प्रमाणात पाऊस दाखल झाल्यानंतर बळीराजाने पेरणी केल्यानंतर ही लावणी देखील झाली आणि आता हे जे पिकवलेलं शेत आहे ते घरी नेण्याची वेळ आली होती। हातात तोंडाशी आलेला घास जो आहे तो आता कुठेतरी या आसमानी संकटामुळे हिरावला जातोय की काय, अशी देखील भीती आता वर्तवली जाते। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।